बेस्ट पतसंस्थेच्या निवडणुकीसाठी आज मतदान होणार आहे। या निवडणुकीत 18 वर्षांनंतर ठाकरे बंधू एकत्र लढणार आहेत। ठाकरे बंधूंचं उत्कर्ष पॅनल तर भाजपच्या श्रमिक पॅनलमध्ये लढत होती। दोन्ही ठाकरे बंधूंचं बेस्ट युनियन एकत्र आल्यानं निवडणूक चर्चेत आहे। आमदार गोपीचंद पडळकरांनी रोहित पवारांवरून शरद पवारांवरही टीका केली आहे। रोहित पवार आजोबांवर गेले असून त्यांनी गेली 50 वर्ष सोनं म्हणून पितळ विकले, तर रोहित पवार औरंगजेबाच्या वृत्तीचा आहे अशी टीका पडळकरांनी केली। रोहित पवार यांची आज पत्रकार परिषद होणार आहे। गँग्स ऑफ गद्दारचा पर्दाफाश करणार आहे। सरकारचा 5000 कोटींचा भ्रष्टाचार बाहेर आणणार असं ट्विट रोहित पवारांनी केले। त्यामुळे रोहित पवार कोणावर आरोप करणार, पुरावे सादर करणार का हे पाहावं लागेल। शिवसेनेनं लाडकी सून आणि लाडकी सासू अभियान सुरू केलंय। ज्या सुनांचा सासरी छळ होत असेल अशांना शिवसेनेची महिला आघाडी मदत करेल, तर ज्या सासू सुनांना चांगलं सांभाळतात त्यांचा लाडकी सासू म्हणून सन्मान केला जाईल अशी माहिती एकनाथ शिंदेंनी दिली। उपराष्ट्रपती पदासाठी उमेदवारी जाहीर झाल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी राज्यपाल CP राधाकृष्णन यांची भेट घेत अभिनंदन केले। उपराष्ट्रपती उमेदवार म्हणून त्यांची निवड झाल्यानं हा महाराष्ट्रासाठी अभिमानाचा क्षण असल्याचं फडणवीसांनी म्हटलं। भाजप आघाडीचा उपराष्ट्रपती पदासंदर्भात उमेदवार ठरलाय, मात्र काँग्रेस आघाडीकडून अद्याप नाव जाहीर करण्यात आलं नाहीये। या संदर्भात नवी दिल्लीत बैठक होईल। यात उपराष्ट्रपती पदासाठी काँग्रेस आघाडी कोणाचं नाव पुढे करतं हे पाहावं लागेल। आज श्रीमंत रघुजीराजे भोसले यांची ऐतिहासिक तलवार मुंबईत आणली जाणार आहे। महाराष्ट्र शासनातर्फे मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर जोरदार स्वागत केलं जाईल। या तलवारीचं प्रदर्शन 19 ते 25 ऑगस्ट दरम्यान पु ल देशपांडे महाराष्ट्र कला अकादमी इथे असेल। मी नाशिकचा पालकमंत्री नाही अजून व्हायचंय असं वक्तव्य मंत्री गिरीश महाजनांनी केलं। पालकमंत्री पदाबाबत माझी कुठेही रस्सीखेच नाही असं स्पष्टीकरणही त्यांनी दिलं।